नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही घरी गेलेलो. रात्री जरा चिकन वडे असा बेत होता जेवण करण्याचा आणि पार्टी होती. म्हणजे बरीच आमची घरची मंडळी येणार होती. बरेच दिवस झालेले की करूया पार्टी, करूया जेवण करूया, म्हटलं करूया चला. तर आज रात्री आम्ही ते करणार होतो. वडे आणि चिकनचा बेत होता आणि ते पण गावठी चिकन. तर बघा, आणि नंतर कसं बरेच दिवस झालेले वेळ मिळत नव्हता. आज म्हटलं करूया चला. तर तयारी ती चालू होती. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे बघा, गावी आलेलो आम्ही. ते काल कसा पाऊस आणि वादळ पण होतं, त्यामुळे केळीचं पण नुकसान झालं बरेचसे. कारण केळी मोडून पडल्या. आणि इकडे नारळ पण खूप पडलेले होते खाली. तर मी ते जमा करत होती. आता मी गोळा करून घेते ते नारळ सर्व. काल कोकणामध्ये बरेच ठिकाणी पाऊस लागला, नारळ पडले, केळींची भरपूर नुकसान झालं, केळींचंसुद्धा खूप लोकांचं. तर इथे बघा, नारळ हे बघा असे पडलेले होते. तर मी ते उचलून आता घरात ठेवणार आहे. त्यानंतर इकडे तयारी पण माझी चालू होती रात्रीच्या जेवणासाठी. तर म्हटलं आधी पहिले नारळ वगैरे जमा करून आपण ठेवूया घरात. त्यानंतर थोडीशी साफसफाई वगैरे केली. इकडे बघा नारळ, केळी बघा, हे बघा असे केळी मोडून पडलेले, ते बघा ते तोडून आम्ही टाकले. त्यानंतर जो केळीचा घड होता तो घेऊन मी घरात गेली. त्यानंतर मी आता तो घरी घेऊन जाणार आहे. आणि इकडे बघा तयारी माझी चालू होती. रात्रीचं जेवण करायचं होतं. तर आम्ही लगेच बाजारात जाऊन सामान वगैरे घेऊन आलो. तर आता मी बाजारात जाऊन सामान वगैरे घेणार आहोत. एका ठिकाणीच घेणार तिथे. तर ही आपली कणकवली पाहू शकता तुम्ही. मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे बघा, खूप छान सुंदर असं. ऊन पण खूपच सध्या पडते आहे, खूपच ऊन आहे. एवढं ऊन लागते ना काहीतरीच. आणि त्यात पाऊस पण असतो संध्याकाळचा. तर आम्ही आता बाजार वगैरे तिथे घेणार आणि घरी जाणार. कारण संध्याकाळची परत तयारी करायची आहे सर्व जेवणाची वगैरे. आमच्या घरची मंडळी येणार आहेत जेवण वगैरे बनवायला. तर मी बाजार वगैरे त्यासाठी घेत होती, ते जाऊन घेणार आता. तर घरी बाजार वगैरे घेऊन आल्यानंतर मला व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही तिथे. त्यानंतर बघा, मस्त अशी मी रांगोळी काढली. कारण तुळशीचे रोपटं लावलेलं होतं मी तिथे, तुळशीची कुंडी होती. तर मी रांगोळी वगैरे काढून घेतली. मस्त अशी रांगोळी वगैरे मी काढली. कशी वाटली तुम्हाला माझी रांगोळी? बघा, आवडली तर नक्की लाईक करा. तर साधी सिंपल अशी मी फुलाची रांगोळी काढलेली आहे. कारण वेळच नव्हता मला, कारण खूप धावपळ झाली आमची पण. त्यानंतर बघा, आता मी रात्रीच्या जेवणाची तयारी करणार आहोत. इकडे ऊन पण खूपच आहे बघा बाहेर. तर इकडे मस्त अशी रांगोळी काढून मी घेतली. नंतर देवपूजा वगैरे करून घेतली मी.
पाऊस वगैरे आला तर परत लाईट वगैरे जाईल. ही बघा केळी पण बघा कशा आल्या आहेत त्या मोडून पडल्यावर पावसात. आता इथे मी केळीचा घड पण काढून ठेवला बघा, केळी तोडून टाकली. आणि नंतर मी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर इकडे माझं तयारी चालू होती माझी जेवणाची वगैरे. सगळं मी व्यवस्थित सगळं लावून घेतलेलं होतं, सामान वगैरे आणलेलं होतं ते. तर हा आमचा छोटासा किचन आहे. हे आमचं स्टे होम आहे डेट वगैरे हे ना आमटी तर वगैरे इकडे मी मिळतात. कोथिंबीर वगैरे साफ करून घेतली, कारण आता आमच्या जाव वगैरे येणार होत्या जेवण करण्यासाठी. तर मी तोपर्यंत मी कोथिंबीर वगैरे साफ करत होती, वेळ मिळाला तो. तर अशी डेट हे आपले तेलामध्ये फ्राय करायचे आपण जेव्हा खडा मसाला भाजतो त्यावेळी वाटपामध्ये. तर मस्त असे मी बाजूला काढून ठेवत आहे. आणि इकडे लसूण वगैरे मी आता तोपर्यंत सोलून. तर इकडे वडे वगैरे चालू होते. त्यानंतर आम्ही जेवण वाढून घेतलं सगळ्यांना, कारण मला शूट करता आलं नाही व्हिडिओ, धावपळ खूप होती. दुसऱ्या दिवशी बघा येऊन मी मस्त अशी कचरा वगैरे व्यवस्थित काढून सर्व साफसफाई करून घेतली. आणि आपली कोकणातली संध्याकाळ किती सुंदर वाटते बघा, मस्त अशी संध्याकाळ वाटते, खूपच छान वाटत होतं. ही आपली कोकणातली संध्याकाळ किती सुंदर वाटते, वातावरण बघा मस्त असं. तर बघा मस्त अशी संध्याकाळ होती, खूप छान वाटत होतं. मी थोडंसं शूट करून घेतलं. बघा साफसफाई वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही घरी जाणार होतो. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. मस्त अशी संध्याकाळचं वातावरण वाटत होतं, खूपच छान. चला तर मंडळी, आता माझी साफसफाई वगैरे करून झालेली आहे. आता मी घरी जाणार आहोत. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.